नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 16 मार्चचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेलं आहे, नागराजने सांगितलेलं असतं प्रियाला की अर्जुन सायलीला संशय आलाय की तू तन्वी नाही म्हणून. आता बघा, पुढे आपण पाहतोय की अर्जुन आणि सायलीचा सीन. सायली अर्जुनला म्हणत असते की मला सांगा, तुम्ही नागराजला हे सांगितलं तर नाही ना की आपल्याला त्या कोड्याचं उत्तर मिळालंय म्हणून, मला तुम्ही खरंच सांगा. अर्जुन म्हणत असतो की नाही, मी नाही सांगितलं म्हणून. तर ह्या सायलीचा ना विश्वासच बसत नसतो. आता सायली पण म्हणत असते की नाही, तुम्हाला मोह तर झालाच असेल की त्याला हे तर सगळं सांगावं म्हणून, त्याच्यासमोर प्रियाचं नाव घ्यावं म्हणून. पण हे बघा, साधी गोष्ट आहे, जर का आपण त्याला हे सगळं सांगितलं ना की आपल्याला प्रिया तन्वी नाही आहे हे कळालंय, तर तो लगेचच प्रियाला सांगेल हो, आणि मग प्रिया सत्य बाहेरच येऊ देणार नाही हो. आता अर्जुन चिडतो आणि म्हणतो की एवढी साधी गोष्ट मला कळत नाही असं वाटतंय का तुला? नाही म्हणजे नागराजच्या समोर जाऊन मी शो ऑफ करेन का? मी त्याला सांगेन का की तू कुठं टाकलं होतं ना मायाजाल अँड ऑल, ते मला कळलंय, अगं जरा तर विश्वास ठेव ना माझ्यावर. आता सायली म्हणते, अहो तुमच्यावर विश्वास आहे माझा, पण तुमच्या रागावरती अजिबात विश्वास नाही आहे. आणि मान्य आहे की तुम्ही त्याच्यासमोर अजिबात मिरवणार नाही, पण रागाच्या भरात काही बोलात तर. अर्जुन म्हणतो, अगं पण मी असं काहीही केलेलं नाही आहे. इकडं आपण पाहतो की पुन्हा प्रिया आणि नागराज. आता बघा, नागराजने प्रियाला चांगलंच घाबरलेलं असते की तू तन्वी नाही आहेस हे अर्जुन सायलीला माहिती, आणि मग प्रिया तो इथं माझ्याबरोबर तुरुंगात सडणार असं म्हणून नागराज साचत असतो आणि म्हणतो की तेव्हा मी तुला जे काही सांगितले ना तर ते लक्षात ठेव असं म्हणल्यानंतर आता प्रिया फोन ठेवते. आता इथं थोडं कालचं दाखवलेलं आहे. आता बघा, प्रिया एवढी घाबरलेली असते ना की नागराजने तिला सांगितलेलं असतं की तू तन्वी नाही आहे हे अर्जुन सायलीला समजलंय म्हणून. आता फोन ठेवल्यानंतर प्रिया एवढी घाबरत असते, प्रियाला ना अक्षरशः घाम फुटलेला असतो. प्रिया म्हणत असते की बापरे, त्यांना म्हणजे काही पुरावे तर मिळाले नसतील ना, अशी एकटीच बडबड करत असते. आपण आता इतक्यातच पाहतोय की रूममध्ये अश्विनी येतो आणि अश्विन पाहतो तर हा ती काहीतरी बोलत असते. आता अश्विनी येतो आणि तिला पाठीमागून पकडतो. तर लगेचच प्रिया लगेचच बघा मूड चेंज करण्याचा प्रयत्न करते. अश्विन अरे असं म्हणते. आता अश्विन तिला असं तिच्यासमोर उभा राहतो आणि म्हणतो, काय गं तुला एवढा घाम का आलाय म्हणून. तर ती म्हणते की नाही, घाम नाही आलेला, ते मी चेहऱ्यावर पाणी मारले ना म्हणून. तर अश्विन म्हणतो की तू ना अशी सुद्धा ना खूप छान दिसतेस असं म्हणून. आता अश्विन चांगल्याच मूडमध्ये आलेला असतो आणि आता तिच्या गालावरती वगैरे हात ठेवत असतो. आता प्रिया त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की अश्विन अरे मी ना आज खूप दमली आहे रे असं म्हणते. पण आता अश्विन तिचं काही ऐकत नाही आणि अश्विन म्हणतो की पण आज माझा मूड खूप छान आहे असं अश्विन प्रियाला म्हणत असतो. आणि आता या दोघांमधले जे काय आहेत ना तर ते सीन यापुढे दाखवलेले आहेत की तो म्हणजे आता प्रिया अशीच बेडवरती झोपते आणि आता अश्विनसुद्धा तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि यांचा आता इथून पुढे रोमॅन्टिक सीन दाखवलेला आहे. पण तो आपल्याला इतका काही डिटेल दाखवलेला नाही आहे, फक्त एवढंच दाखवलेलं आहे की हे दोघंजण आता एकत्र आलेले आहेत म्हणून. आणि आता आपण पाहतो की पुढचा सीन आपण पाहतो की अर्जुन आणि सायलीचा. आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की पण एक गोष्ट तर आहेच सायली, की नागराजला हे कळणार नाही, याचा अर्थ असा नाही की ते प्रियाला कळणार नाही. ती सतत आपल्या मागावरती असते, तुला माहिती ना. तिला ना आपल्या बॉडी लँग्वेजवरून सुद्धा कळतं की ती आपण तिच्या विरोधात काहीतरी शोधतोय आणि आपल्याला ते सापडले की नाही ते. आता सायली म्हणते, खरं आहे तुमचं, प्रिया ना खूपच हुशार आहे म्हणून तर आपण तिला सतत घरातल्या कामामध्ये अडकून ठेवतोय ना. अर्जुन म्हणतो, पण आपल्याला आता आणखीन पुरावे शोधण्यात वेळ घालवता कामा नये, कारण प्रिया एकदा अलर्ट झाली ना तर मग काहीच उपयोग होणार नाही. सायली म्हणते, कळतंय मला, आता आपल्याला लवकरच काहीतरी करावं लागणार आहे. अर्जुन म्हणतो, तरीसुद्धा तुला आणखीन पुराव्यांची वाट बघायची आहे का? तर सायली बघा, सायली काय म्हणते की मला ना आत्ता असं काहीतरी करावं लागेल ना की ते खूप अर्जंट आहे. आणि आलेच मी असं करू ना पटकन ती खाली जाते. अर्जुन म्हणत असतो, अगं बायको तू काय करणार आहे सांग ना. आणि सायली ना खाली निघून जाते. आता प्रेक्षकांना इथून पुढचा ना जबरदस्त असा एपिसोड आहे, त्यामुळे ना शेवटपर्यंत रिव्ह्यू नक्की पहा. आता बघा, हॉलमध्ये डायरेक्ट आता सायली येते आणि सायली जी आहे ना तर प्रियाला खेचून आणून ना हॉलमध्ये अक्षरशः ना अशी खाली जमिनीवर फेकते आणि मग प्रिया रडत असते आणि म्हणत असते, अगं पण सायली मी काय केलंय म्हणून. सायली म्हणत असते, हे सगळं मला नाही, तो स्वतःला विचार. आणि सायली आणि प्रियाला काहीच कळत नसतं. आता प्रिया जोरात ओरडायला लागते, अश्विन प्लीज बाहेर ये, आई बाबा सायली बघा ना माझ्याशी कसं वागते, अश्विन प्लीज बाहेर ये, खूप ओरडत असते. आता अर्जुन सायली तर तिथे असतातच, इतक्यात अश्विन सुद्धा तिथे येतो आणि म्हणतो, काय गं काय झालं म्हणून. आता प्रिया म्हणते, अरे ही बघ ना ही सायली कशी वागते म्हणून. इतक्यात प्रतापराव, कल्पनाताई, अस्मिता सगळेजण येतात. प्रतापराव म्हणतात, अगं रे काय चाललंय. तर प्रिया म्हणते, बाबा बघा ना ही
ही सायली ना मला घराच्या बाहेर काढायला निघाली आहे. आता अश्विन जोरात ओरडतो, काय का पण? तर लगेचच सायली म्हणते, कारण ही तन्वी नाही आहे, ही बबली सदाशिव लोखंडे आहे. आता असं म्हणल्यानंतर प्रिया तर बापरे एवढी घाबरली ना की बस. अस्मिता तर अक्षरशः तोंडावरतीच हात ठेवते. अश्विन म्हणत असतो, अगं काय बडबडतेस तू, काय पुरावा आहे तुझ्याकडे? आता अर्जुन म्हणतो, तुला पुरावा हवा आहे ना, घे पुरावा, वाच. म्हणून आता अर्जुन अश्विनच्या हातामध्ये सगळे रिपोर्ट देतो त्याच्याकडे आणि म्हणते, अश्विन असं नको बोलूस, मी तुझी बायको आहेस ना. तर अश्विन म्हणतो, यानंतर आपला काही संबंध नाही. म्हणून अक्षरशः आता अश्विन सुद्धा ना तिला जमिनीवरती ढकलून देतो आणि म्हणतो, पुन्हा वळून सुद्धा बघायचं नाही हा माझ्याकडे. प्रिया म्हणते, अरे असं काय करतोस, मी कुठे जाणार आहे? प्रतापराव म्हणतात, कुठेही जा, भीक माग, पण परत इथे येऊ नकोस हा तू. असं आता प्रतापराव सुद्धा प्रियाला बोलायला लागतात. आता बघा अस्मिता म्हणते की तुझे रंग ना मला अगोदरच मला माहिती झाले होते, तेव्हाच ना तुला घराच्या बाहेर काढायला हवं होतं, पण अजूनही वेळ गेली नाही. आता कल्पनाताई म्हणतात, विमल जा, हिचं ना सगळं सामान घेऊन ये, हिची एकही वस्तू ना आपल्या घरामध्ये नको आहे. आता विमल जाते ना सामान आणायला आणि प्रिया हात जोडून म्हणत असते, मम्मा प्लीज माझी ना एकदा चूक झाली, मला माफ करा ना. तर अश्विन म्हणतो, चूक? अगं चूक नाही, हा गुन्हा आहे, हे पाप आहे. पुन्हा जे रविराज काका यांच्या भावनांशी खेळलीस तू आणि माझ्या तर प्रेमाचा अपमान केलायस तू, तुला ना नरकात सुद्धा जागा मिळणार नाही, असं अश्विन म्हणत असतो. आणि प्रिया खूप रडत असते. अश्विन नको रे असं म्हणून. आता सायली म्हणते, आता रडून काय होणार आहे प्रिया, अगं शेवटी तू सदानी बहिणाची मुलगी आहेस, विश्वासघातकीपणा तर तुझ्या रक्तातच आहे. आता अर्जुन म्हणतो, तुला सुभेदार आणि किल्लेदारांचा पैसा हवा होता ना, ते तर तुला कधीच मिळणार नाही आणि आता तू आयुष्यभर जेलमध्ये सडणार आहेस. आता सगळीजण घरातले बोलत असतात. बापरे. अर्जुन तर म्हणतो, आता इथून पुढे ना तुला सोडवायला सुद्धा कोणी येणार नाही. इतक्यातच विमल बॅग घेऊन येते आणि विमल सुद्धा बॅग फेकते आणि म्हणते, हे घ्या हिचं सामान. मला तर या मुलीच्या ना सामानाला सुद्धा हात लावू वाटत नाही. आता इतक्यातच प्रतापराव म्हणतात की थांबा, मी आता पोलिसांना फोन लावतो. अर्जुन म्हणतो, नाही मी ऑलरेडी पोलिसांना फोन केलेला आहे, ते येतच असतील. प्रिया रडत असते, अरे नको असं नका करू, प्लीज मला घराच्या बाहेर काढू नका. तर अस्मिता म्हणते, अगं सायली बघतेस काय, काढ हिला घराच्या बाहेर. आता सायली त्या प्रियाचे दोन्ही हात ओढते, खेचत आहे ना तिला, तिची बॅग पकडून तिला घराच्या बाहेर ना अक्षरशः लोटून देते आणि म्हणते, इथून घराच्या बाहेर निघायचं आणि डायरेक्ट जेलमध्ये निघायचं, चल निघ. म्हणून प्रिया आता दरवाजा बंद करून घेते आणि प्रिया बाहेर येऊन खूप जोरजोरात दरवाजा वाजवत असते की प्लीज दार उघड ना ग, आई बाबा मला आत घ्या ना, प्लीज सायली दार उघड ग, अश्विन मला वारंवार सोडू नकोस अश्विन प्लीज. म्हणून प्रियांचे आहे ती दरवाजाच्या बाहेर उभारून अश्विन म्हणून खूप ओरडत असते आणि खूप रडत असते, अश्विन प्लीज. आणि आता आपण पाहतोय की अश्विन म्हणतो, तन्वी, तर हे सगळं तन्वीचं स्वप्न असतं. आता तन्वी पटकन लगेचच अश्विनच्या जवळ येते आणि खूप रडायला लागते. आता अश्विन म्हणतो, अरे काय झालं तुला, हे सगळं प्रियाचं स्वप्न असतं हां, आत्तापर्यंत आपण जे पाहिलं ते. आता अश्विन म्हणतो, अगं प्रिया काय झालं तुला, तन्वी तू झोपेमध्ये विवळत होतीस, मला हाक मारत होतीस, नक्की काय झालं आहे तुला, वाईट स्वप्न वगैरे बघितलेस का तू? तर प्रिया म्हणते की हो. आणि बघा प्रिया पुढे म्हणायला लागते की अश्विन ऐक ना, अश्विन मला ना खूप घाणेरडं स्वप्न पडलं रे, मला स्वप्नात असं बघितलं की मी प्रयत्न करून सुद्धा ना घरात माझ्यावर कुणीच प्रेम करत नाही, सगळेजण मला घराच्या बाहेर काढत होते. अश्विन म्हणतो, अगं वेडी आहेस का तू तन्वी, अगं तुला कुणीही घराच्या बाहेर काढणार नाही आहे तन्वी, असा नको विचार करू नकोस बरं तू, प्लीज नको असा विचार करू, प्लीज काळजी करू नकोस, शांत हो, थांब. म्हणून आता अश्विन तिला पाणी देतो प्यायला. आता बघा प्रिया पाणी पिते तेव्हा कुठं शांत होते, कारण तिला आज इतकं डेंजर स्वप्न पडलं आहे ना, आणि प्रेक्षकांना हे डेंजर स्वप्न आहे ना लवकरच खरंच सुद्धा होणार आहे. त्यामुळे ना आपला रिव्ह्यू प्लीज शेवटपर्यंत नक्की पाहत जा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी अजून खूप सबस्क्रायबरची गरज आहे. आता आपण पाहतो की अश्विन म्हणत असतो की हे बघ मी तुझ्यासोबत आहे, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. आणि अश्विन म्हणतो की हे बघ आता घरातले सुद्धा तुझ्याशी सगळे नीट वागायला लागलेत ना, आणि मला जसे तुझे एफर्ट्स दिसत आहेत ना तसेच त्यांना सुद्धा. अश्विन प्रियाला म्हणतो, आणि हे बघ तुला कुणीही काही बोललं तर मी इथे आहे ना, मग तू का काळजी करतेस. आता प्रिया म्हणत असते की अश्विन तू माझ्या बाजूने उभा राहशील ना माझ्या बाजूने उभा, बोल ना. आणि खूप रडत असते. अश्विन म्हणतो, हे बघ तन्वी तुझी चूक जर का नसेल ना तर मी 200% तुझ्या बाजूने उभा राहील ना. आता असं अश्विन प्रियाला म्हणत असतो. आणि आता बघा प्रिया मनातल्या मनात म्हणते, खरं तर तुला माझं सगळ्यात मोठं गोपित्र अजूनही माहीत नाही आहे, ते जर का तुला कळालं ना तर या सगळ्यांच्या अगोदर तू मला घराबाहेर काढशील, असं प्रिया आता मनातल्या मनातच बोलत
बोलत असते. आणि आपण पाहतो की यानंतर आता दुसरा सीन, दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय की सायली वरती येते. अर्जुन म्हणतोय काय करून आलीस तू अशी पटकन निघालीस, तुला काहीतरी करायचं होतं म्हणून काय करून आलीस तू. सायली म्हणते अहो दूध बंद करायला गेली होती ना, दूध वरती आलं होतं. तर अर्जुन म्हणतो सिरियसली, अगो आपल्या इथं सिरियसली काहीतरी डिस्कशन सुरू होतं, त्यावेळेस तू म्हणाली आत्ताच मला काहीतरी करायचं आहे आणि तू दूध बंद करायला गेलीस. सायली म्हणते हो अहो आत्ताच दूध बंद केलं नसतं तर दूध उदू केलं असतं ना. आता अर्जुन जोर ओरडतो ई म्हणून. सायली म्हणते अहो काय होतंय तुम्हाला. अर्जुन म्हणतो तू जर का परत असं केलंस ना तर खरंच मला हार्ट अटॅक येईल. आता सायली आणि अर्जुन हसायला लागतात आणि दोघेही म्हणतात की जा आता झोपायला लागा, असं काही करताय. आता अर्जुन म्हणतो की बापरे गॅस बंद करायला गेली होती म्हणून. आता असं अर्जुन म्हणत असतो आणि आता हे दोघेही झोपायला जातात. आणि आपण पाहतो इकडे प्रियाचा सीन. प्रिया इकडे घाबरलेली असते आणि म्हणत असते की नाही माझ ना मला पहाटेचं स्वप्न पडलं होतं आणि पहाटेची स्वप्न खरी होतात असं म्हणतात. नाही काही झालं तरी ते स्वप्न जे आहे तर ते पूर्ण होता कामा नये. नाही अर्जुन सायली माझ्या विरोधात काही करू शकतात आणि आता त्यांनी काही करू नये, असं काहीतरी करायला हवं. आणि घामेजलेली असते आणि आता म्हणत असते की काय करावं ते मला समजत नाही आहे. म्हणून आता बेडवर बसून विचार करत असते. इतक्यातच तिला सततच साक्षीचा फोन यायला लागतो. आता ही प्रिया आता साक्षीचा फोन कट करून टाकते आणि आता विचार करत असते की अर्जुन सायलीला कसं डायव्हर्ट करावं की त्यांनी तन्वी हीच बबली आहे हे सिद्ध करू नये म्हणून. तर पुन्हा साक्षीचा फोन येतो. आता प्रिया पुन्हा फोन कट करते आणि म्हणते काय झाले या साक्षीला, कशाला परत मला फोन करते, काय हवं हिला. आणि इकडे साक्षी कंटिन्यू प्रियाला फोनच करत असते आणि प्रिया काही तिचा फोन उचलत नसते. आणि आता पुन्हा एकदा फोन येतोच ना. आता अक्षरशः शेवटी वैतागून ना प्रिया फोन उचलतेच आणि म्हणते काय झाले साक्षी तुला, का परत मला कॉल करतेस तू. तर साक्षी म्हणते प्रिया ऐकच ना, प्रिया माझं एक काम करून दे ना प्लीज. आणि म्हणते की माझी आणि सचिनची एकदा भेट घालून दे ना प्लीज, असं असंही म्हणत असते साक्षी. आणि म्हणते की अरे गो कालपासून तो ना माझे कॉल्स घेत नाही, मेसेजला रिप्लाय देत नाही. हे बघतो आता तुमच्या घरी असेल ना तिथे त्या अस्मिताजवळ असेल ना गं तो, तर प्लीज माझं त्याच्याशी बोलणं करून दे ना. हे बघ त्याला आत्ता तिच्यापासून लांब कर आणि त्याला ना माझ्याकडे पाठवून दे. प्रिया वैतागते ना, म्हणते तू काही वेडी झाली आहेस का. साक्षी म्हणते वेडी नाही पण मी ना आता वेडी होईल. प्रिया म्हणते साक्षी अगं मी त्याला कसं पाठवू तुझ्याकडे. साक्षी म्हणते प्रिया प्लीज मला ना आता मला त्याला भेटायचं आहे, त्याला बघायचं आहे. प्रिया तूच करू शकतेस गं प्रिया, प्लीज माझं एवढं काम करून दे ना. असं आता साक्षी खूपच गायवाया करायला लागते. आता बघा प्रिया म्हणते की ठीक आहे साक्षी मी काहीतरी प्रयत्न करते, ठेव फोन, असं म्हणून आता प्रिया फोन ठेवून टाकते. आता प्रिया मी प्रयत्न करते म्हणून फोन ठेवते आणि फोन ठेवल्यानंतर म्हणते की याला म्हणतात घरचं झालं थोडं आणि व्यायाने जाडलं घोडं, असं प्रिया म्हणत असते. पुढे म्हणते इथे मला फासावर लटकण्याची वेळ आली आणि या साक्षीची भलतीच लव्ह स्टोरी सुरू आहे, अशी ही प्रिया एकटीच बडबडत असते. आणि वैतागून म्हणते की खड्ड्यात गेला तो सचिन आणि खड्ड्यात गेला ती साक्षी, मी ना फक्त माझ्यापुरता विचार करणार आहे, बाद झालं, असं प्रिया मनातल्या मनात विचार करत असते. इतक्यातच विमल हाक मारते तर मी तरी जरा बाहेर येता का. आता प्रिया म्हणते झाले म्हणजे आता विमलने ऑर्डर सोडायची एवढंच बाकी राहिलेलं होतं. आणि पुढे आता ना सुभेदारांच्या आदर्श सुनेच्या भूमिकेत चलतो, आता असं प्रिया म्हणते. आणि म्हणते की आले हां ताई म्हणून आता ही प्रिया हॉलमध्ये निघते. आता आपण पाहतोय की हॉलमध्ये इकडे डायनिंग टेबलच्या तिथे कल्पनाताई आणि प्रतापराव दोघंजण सुद्धा नाश्ता करत असतात. अर्जुन पण तिथं असतो. प्रतापराव म्हणतात ती कल्पना आपल्याला त्या नवीन औषधाच्या परमिशन मिळाली बरं का, आणि आपण आता उद्यापासून आहे ना आपण त्याचं प्रोडक्शन चालू करू शकत असतो. कल्पनाताई म्हणतात अरे वा, तुम्ही केव्हापासून त्या अप्रुव्हलची वाट बघत होतात ना. प्रतापराव म्हणतात की हो ना. आता इतक्यातच ना प्रियाला मेसेज येतो साक्षीचा, तू सचिनशी बोलीस का, तो मला भेटायला येणार आहे ना, प्लीज माझं एवढं काम कर, मी बदल्यामध्ये तुझ्यासाठी हवं ते करायला तयार आहे, असा मेसेज साक्षीचा येतो. आता प्रिया तो मोबाईल बघत असते. आता सगळ्यांचं लक्ष जातं ना प्रियाकडे. लगेचच बघा प्रिया एकदम सापसते आणि लगेचच तुम्हाला हे वाढू का ते वाढू का करायला लागते. इतक्यातच अर्जुन सायलीला एक मेसेज करतो आणि म्हणतो की बायको येतो मी, आणि म्हणतो की बायको संध्याकाळी भेटू आपण, असं सगळ्यांच्या समोर म्हणतो. आणि आता सायलीला काहीतरी मोबाईलकडे बघ असा इशारा करून जातो. आता सायलीला सुद्धा ते कळतं आणि हा इशारा करतोय हे नेमकं प्रिया पण बघते. आणि बघा आता प्रिया तर जी आता ही सायली आहे ना किचनमध्ये असते आणि प्रिया डायनिंग टेबलच्या जवळ. आता सायली म्हणते विमल ताई जरा चहाकडे बघता का. विमल म्हणते हो. इतक्यातच प्रिया पटकन मुद्दा म्हणून अर्जुनने काय मेसेज केलं हे बघण्यासाठी सायलीच्या मोबाईलजवळ येते. आता हे सायलीला कळू नये म्हणून सायली पटकन काय करते की मोबाईल हातात घेते, तिचा
तास आणि पाहते तर अर्जुनचा मेसेज असतो. तर त्या मेसेजमध्ये अर्जुनने असं लिहिलेलं असतं की आज दुपारी 12:30 वाजता तू आहे ना एका हॉटेलमध्ये ये म्हणून असं सांगितलेलं असतं की गार्डन कॅफेमध्ये असं अर्जुनने मेसेज केलेला असतो. आता सायली लगेचच मेसेज त्याला रिप्लाय करते की हो मी 12 वाजता पोचते म्हणून. आणि बघा आणि सायली पुन्हा वापस मोबाईल घेऊन किचनमध्ये निघून जाते. प्रिया म्हणते अरे आता तर अर्जुन म्हणाला की संध्याकाळी भेटूया म्हणून, पण त्याने तर मेसेज केला की गार्डन कॅफेमध्ये दुपारी भेटू म्हणून. म्हणजे या दोघांना नक्की माझ्याबद्दलच काहीतरी डिस्कशन करायचं असेल. अरे काय ते कळायलाच हवं मला, आणि या दोघांचं लक्ष दुसरीकडे कुठेतरी जाईल असं काहीतरी मला करायलाच हवं असं प्रिया मनातच म्हणत असते. आता बघा हा प्रिया मोठा खेळ करते आज. त्यामुळे ना रिव्ह्यू प्लीज शेवटपर्यंत पहा. आता पुन्हा साक्षीचा मेसेज येतो प्रियाला आणि त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं प्रिया प्लीज आज काही करून ना सचिनला बाहेर पाठव. तो जिथे कुठे जाईल ना तिथे मी त्याला भेटायला जाईन. मला ना तो एकदा भेटू दे. मी त्याला घेऊन अशी गायब होईन ना की सुभेदारांना तो परत कधीच सापडणार नाही. असा मेसेज प्रिया वाचत असते आणि मेसेजमध्ये असं लिहिलेलं असतं की मला सचिन कायमचा माझा झालेला हवा आहे असा मेसेज साक्षीने प्रियाला केलेला असतो. आता ही प्रिया मेसेज वाचत असते आणि मनात बघा तिचा विचार येतो आणि आता लगेचच म्हणते की ठीक आहे मी सचिनशी बोलते आणि तू आज दुपारी 12:30 वाजता गार्डन कॅफेमध्ये जाऊन थांब असं, आणि सचिनला मेसेज करून तिथेच भेटायला बोलू असा मेसेज प्रिया साक्षीला करते आणि म्हणते की तू तिथे नक्की येईल याची व्यवस्था मी करते. आता मेसेज असा प्रियाने तर साक्षीला केला बरं का. आणि बघा आता प्रियाचा हा प्लॅन असतो की या दोघांना तो प्लॅन समजावा म्हणून. साक्षीचा लगेचच मेसेज येतो की थँक्यू प्रिया मी पण लगेच सचिनला मेसेज करते म्हणून. आता बघा या दोघींचे मेसेजवरती बोलणं झालं की लगेचच प्रिया काय करते सायलीकडे बघत असते. तर सायली तर किचनमध्ये काम करत असते. प्रिया मनातल्या मनात म्हणते की आता साक्षी आणि सचिन यांच्या नात्याचा पत्ता उघडण्याचा वेळ आली म्हणजे आता अस्मिताला पटकन आता जबरदस्त धक्का बसेल आणि तिची ही अवस्थाच अशी नाही की ही ती धक्का सहन करू शकेल. म्हणून आता तिला खूप मोठा धक्का बसेल आणि आता तिला काहीतरी होईल आणि तिला काहीतरी झालं तर अर्जुन आणि सायली त्यातच अडकून पडतील आणि मगच माझ्या मागे कोणी लागणारच नाही. वा 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 वा. आणि म्हणते की काय प्लॅन आहे यार प्रिया तुझा असं ती मनाशीच खुश होत असते. आता बघा इतक्यातच ना सायली दोघांसाठी पण चहा वगैरे घेऊन येते. इकडे आपण पाहतो की सचिनला साक्षीचा मेसेज येतो की आज 12 वाजता 12:30 मला ना गार्डन कॅफेमध्ये येऊन भेट, नाहीतरी ना मी घरी येऊन तुझ्या बायकोला भेटेन असा मेसेज बघून तर सचिन एवढा घाबरतो ना की बस अस्मिता आरशाच्या समोर बसलेली असते. सचिनला काही सुधरतच नसतं. सचिन म्हणत असतो मी कालपासून साक्षीचे कॉल्सच घेतलेले नाही आहेत, म्हणजे ही धमकी ती नक्कीच खरं करू शकते, पण आता मी तिला इथून भेटायला जाण्यासाठी बाहेर कसा पडू असा सचिन विचारच करत असतो. इतक्यातच बघा इतक्यातच प्रिया तिथे येते आणि म्हणते अस्मिता तुला थोडा वेळ आहे का मला बोलायचं आहे. अस्मिता म्हणते बोल ना. अगं अश्विनचा ना फोन आला होता, त्यानं तुझ्यासाठी ना काही सप्लिमेंट्स आणायला सांगितले असं प्रिया म्हणत असते. आणि सचिनकडे बघून म्हणते की सचिन तुला जर का वेळ असेल तर मी तुला प्रिस्क्रिप्शन पाठवू का, तर तू घेऊन येशील का प्लीज. अरे हवं तर मी तोपर्यंत अस्मिताला कंपनी देते हां चालेल का असं प्रिया मुद्दा म्हणून सांगते सचिनला. सचिन लगेचच म्हणतो की हो म्हणजे अस्मीची औषध आहेत आणि मी आणायला जाणार नाही असं कसं होईल ना, हो की नाही. आता असं सचिन म्हणतो आणि म्हणतो की तू मला प्रिस्क्रिप्शन पाठव मी लगेच निघतो. अस्मिता म्हणते कोणते सप्लिमेंट्स आहेत दाखव मला. तर प्रिया म्हणते अगं आपल्याला त्यातलं काही कळतंय का आणि अश्विनने सांगितलं आहे म्हणजे ते बरोबरच असणार ना असं प्रिया म्हणते. आणि पुढे म्हणते बरं मी काय म्हणत होते, आई तुला हाक मारत होती तर येतेस का तू बाहेर. अस्मिता म्हणते मामा बोलवते. प्रिया म्हणते हो ग. तर अस्मिता म्हणते आलेच. आता लगेच बघा सचिन लगेच अस्मिताला दरवाजापर्यंत हाताला धरून काय वगैरे सोडतो आणि आता याला तर वेळ मिळालेलाच ना की आता ह्याला साक्षीला भेटायला हा जाऊ शकतो म्हणून. आणि सचिन मनातल्या मनात खुश होतो. आता बघा लगेचच मोबाईल बाहेर काढतो आणि साक्षीला रिप्लाय करतो की ठीक आहे मी 12 वाजता गार्डन कॅफेला पोचतो म्हणून. आणि असा मेसेज तो साक्षीला करतो. लगेच साक्षीचा पण रिप्लाय त्याला येतो की मी वाट बघते म्हणून. लगेच सचिन खुश होतो आणि आता सचिन तिकडे जाण्यासाठी निघतोच. आता बघा गार्डन कॅफे या हॉटेलला
आता पहिल्यांदा 12 वाजता सायली तर जाऊन पोचलेली असते आणि अर्जुनला मेसेज करते की तुम्हाला यायला अजून किती वेळ लागणार आहे म्हणून. तर अर्जुन तर बिझी असतो, अर्जुन असतो मीटिंगमध्ये. अर्जुन मेसेज बघतो आणि आता सायलीला रिप्लाय करतो. आता तिथे चैतन्य असतो आणि एक माणूससुद्धा असतो. या तिघांची मीटिंग सुरू असते. आता अर्जुन सायलीला रिप्लाय करतो की मी एका मीटिंगमध्ये अडकलोय, जमेल तेव्हा निघतो, प्लीज तू तिथेच थांब म्हणून. आता असा अर्जुनचा मेसेज आल्यानंतर इतक्यातच तिथे वेटर येतो आणि सायली चहाची ऑर्डर देते. आता आपण पाहतो की सायली ते मेन्यू कार्ड वगैरे पाहत असते. इतक्यातच सायलीच्या पाठीमागे साक्षी येऊन उभारलेली असते ना. बापरे, आणि साक्षी तर आलेली आहे आणि आता तिने मास्कसुद्धा घातलेला असतो. प्रेक्षक, काल मी तुम्हाला ना सायलीने आज सचिन आणि साक्षीला एकत्र पाहिलं याचा एक शॉट टाकलेला होता, तर तुम्ही नक्की पाहिलात ना. आता बघा इथे साक्षी म्हणत असते की ते नेमके कुणी ओळखीचं असायला नकोय म्हणून. असं साक्षी मनात विचार करून आजूबाजूला पाहत असते. इकडे अर्जुन त्या क्लायंटला म्हणत असतो की बघा आपले सगळे पेपर रेडी हवेत, आपल्याला सबमिट करायचे आहेत. आणि आता चैतन्य त्यांना ना जे काही पेपर्स लागणार आहेत त्याची लिस्ट बनवून देत असतो. अर्जुनचं लक्ष सगळं फोनमध्येच असतं. तो क्लायंट म्हणतो पण अर्जुन सर माझ्याकडे सगळ्या प्रॉपर्टीचे ओरिजिनल डॉक्युमेंट तर नाही आहेत ना म्हणून. अर्जुन म्हणतो की ओके मग आपण एक काम करू असं म्हणून. आणि अर्जुनने आता फोन एकदम लांब ठेवलेला असतो आणि फोन असतो आता सायलेंटवरती. आणि इकडे सायली जी आहे ना तर ती अर्जुनची खूप वेळ वाट बघत असते. त्याच्या मेसेजचाही येत नसतो आणि अर्जुन निघालेलाही नसतो. त्यामुळे ना सायली अक्षरशः हॉटेलमध्ये बसून आता वैतागलेली असते. फोन करते तर अर्जुनचा फोन सायलेंटवर असतो. अर्जुनला काही लक्षात येत नाही की फोन वाजतोय म्हणून. आणि आपण पाहतोय की अर्जुन इकडे मीटिंगमध्येच बिझी असतो. साक्षी आता सचिनला फोन लावते. इतक्यात सचिन पाठीमागून येतो. साक्षी म्हणते कुठे राहिला होतास तू. आता साक्षी म्हणते अरे मी तुलाच फोन करत होते. सचिन म्हणत असतो आय एम रिअली व्हेरी सॉरी. आणि आता इकडे अजून सायली मेन्यू कार्डच पाहत असते. आपण पाहतोय की आता हे दोघंजण पाठीमागे बराच वेळ बोलत आहेत. हे सगळं म्युझिकली दाखवले. आता हे दोघंजण काय करतात की तिथे वेटर येतो आणि वेटर सांगतो की तुम्ही बसून घ्या म्हणून. आता हे दोघंजण सुद्धा पलीकडच्या साईडला जाऊन बसून घेतात. आता साक्षी तिथे बसल्यानंतर म्हणत असते की मास्क काढला तरी चालेल, आजूबाजूला आपल्या कुणीही ओळखीचं आपल्याला इथे सापडणार नाही असं साक्षी म्हणत असते. आणि आता सचिनशी ती बऱ्याच विषयांवरती बोलत असते. आणि आपण पाहतो आणि हे सगळं म्युझिकली दाखवलेलं आहे. आणि त्याच्या दुसऱ्या पार्टिशनमध्ये ना सायली बसलेली असते आणि म्हणत असते की अरे इथे थांबण्यात काही अर्थ नाही आहे, मी यांना मेसेज करून सांगते की काम सोडून येऊ नका म्हणून. आता इतक्यातच आहे ना वेटर तो चहा घेऊन येतो. आता सायली म्हणते ही ऑर्डर कॅन्सल होऊ शकते का. तर तो वेटर म्हणतो की मॅडम ही ऑर्डर आता कॅन्सल नाही होऊ शकत, आमचे सर ओरडतील. आता सायली म्हणते ठीक आहे मी तुमच्या साहेबांशी बोलते. आणि इकडे सचिन आणि साक्षी एकमेकांशी बोलत असतात. आता सायली उठून काय करते की त्यांच्या साहेबांशी बोलण्यासाठी म्हणून जाते आणि म्हणते की साहेब मी चहाची ऑर्डर तुम्ही कॅन्सल करू शकता का, कारण मला भेटायला जे येणार होते ना तर ते येऊ शकत नाही, त्यामुळे ना मलाही निघावं लागते. तर तो माणूस म्हणत असतो की मॅडम प्लीज समजून घ्या, आम्ही आता अशी ॲनिवेज ऑर्डर नाही कॅन्सल करू शकत. आणि इकडे सचिन आणि साक्षी दोघे एकमेकांशी बोलत असतात आणि तिकडे सायली काउंटरवरती जाऊन त्या सरांशी बोलत असते. आता ती चहाची ऑर्डर कॅन्सल होऊ शकत नाही असं म्हणल्यानंतर सायली पुन्हा येते टेबलवरती आणि तो चहा प्यायला लागते. आणि तिकडे साक्षी आणि सचिन हे दोघंजण एकमेकांशी बोलत असतात. साक्षी म्हणत असते की तू परत माझ्यापासून इतका लांब जात असतोस ना सचिन ना, मला ना ते अजिबात आवडत नाही असं. आणि म्हणते की तुला कितीही फोन केले, तुला कितीही मेसेजेस केले तरीसुद्धा ना तू काहीच रिप्लाय देत नसतो रे, कशाचवर तुझा काहीच रिप्लाय नसतो, असं का रे सचिन म्हणून साक्षीनं अक्षरशः त्याच्याशी चिडून बोलत असते. सचिन बघा आता तिचं मन डायव्हर्ट करण्यासाठी लगेच म्हणतो अगं त्याच्या पुढचं माझं वाक्य बोल ना, अगं मी तुझ्याशी काही तास जर बोललो नाही तर मी तुला इतकं बेचैन होतं की धावत येऊन ना तुला घट्ट मिठी मारतो असं सचिन म्हणतो. बोल ना आता माझं पण ते वाक्य, पण तुला ते नाही ना आठवत आहे असं. आता सचिन मुद्दामून सायलीला या साक्षीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. आता साक्षी थोडीशी शांत होते आणि स्माईल करायला लागते. आता सचिन लगेच तिच्या हातावरती हात काय ठेवतो आणि आता लगेचच तिला म्हणायला लागतो की मी खूप जास्त मिस केलं आहे मी तुला. साक्षी म्हणते की मला कळतं आहे. आणि आता इतक्यातच आपण पाहतो की इकडे सायलीला मेसेज येतो की मला निघता येत नाही, त्यापेक्षा तूच ऑफिसला ये असा अर्जुनचा मेसेज सायलीला येतो. आता सायली म्हणते बरं म्हणून आता पटकन सायली मोबाईल ठेवते, चहा संपवते आणि आता तिथून सायली जी आहे तर ती बिल पेमेंट करण्यासाठी काउंटरवर जायला निघते. इकडे आपण पाहतोय सचिन आणि साक्षी दोघेजण बोलत असतात आणि एक माणूस जो आहे तो सततच साक्षीकडे बघत असतो. आणि आता बऱ्याच वेळानंतर साक्षीच्या हे लक्षात येतं की कुणीतरी माणूस आपल्याकडे बघतोय म्हणून. आता साक्षी काय करते की आपल्याला कुणीतरी ओळखायला नको म्हणून पटकन मास्क घालते आणि सचिन पण मास्क घालतो आणि दोघं सुद्धा घाबरून तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला लागतात.
आता बघा सचिन आणि साक्षीने ना काहीसुद्धा ऑर्डर केलेलं नसताना ते दोघं जर म्हणून डायरेक्ट बिल पेमेंट करण्याऐवजी बाहेरच निघून जायला निघतात. इतक्यातच वेटर त्यांच्या मागे जातो आणि म्हणतो, एक्सक्यूज मी सर, तुम्ही ना बिल पे करायचं राहिलं आहे. सचिन म्हणतो, काय, पण आम्ही ऑर्डर्स प्लेस केली नव्हती. तर तो वेटर म्हणतो, हो सर, पण प्लीज मला एकदा चेक करू दे, तोपर्यंत तुम्ही इकडे या, मी आमच्या सरांशी बोलतो. साक्षी म्हणत असते, दिस इज रेडिक्युलस, तुमच्या कस्टमरवरती विश्वास नाही आहे का, काय ते पटकन करा, असं साक्षी त्या वेटरवर ओरडत असते. इतक्यातच बघा आता ही सायली जी आहे तर ती तिच्या जागेवरून उठते आणि बिल पेमेंट करण्यासाठी दुसऱ्या दिशेने जाते. वेटर इकडे साक्षी सचिनला म्हणत असतो, प्लीज तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचे मास्क काढाल का. तर साक्षी त्याला ओरडते आणि म्हणते की वॉट, म्हणजे आम्ही आमच्या चेहऱ्यावरचे मास्क काढल्यानंतर तुम्हाला हे कळणार आहे का की आम्ही बिल पेमेंट केलेलं आहे की नाही ते. तर आता तो वेटर म्हणतो, हे बघा, तुमचे चेहरे बघितल्याशिवाय आमच्या सरांना कळणार कसं की तुम्ही ऑर्डर दिली होती की नाही म्हणून. सचिन म्हणतो, अरे काय मूर्खपणा आहे तो. साक्षी, काढ एकदा, काय ती त्यांची खात्री होऊन जाऊ दे, काढ बाई मास्क, असं म्हणल्यानंतर साक्षी मास्क काढते, चष्मा काढते आणि म्हणते, सगळे ना मूर्ख आहेत तुम्ही. आता तो वेटर म्हणतो, सॉरी, पण तुम्हाला ना काउंटरवर यावं लागेल की तिथे मला ना सरांना तुम्हाला भेटवावं लागेल. साक्षी म्हणत असते, काय मूर्खपणा आहे या वेटरचा, अरे एकतर मला उशीर होतोय आणि हा मूर्ख माणूस काही बडबड करतोय, असं साक्षी जी आहे ना तर ती खूप तंतनत असते सचिनला त्या वेटरवरून. आणि इकडे आपण पाहतोय की ही सायली जी आहे ना तर ती तिचं पेमेंट करते चहाचं, आणि पाहते तर सचिन आणि साक्षी दोघंजण एकत्र. साक्षी त्याला तंतनत असते, काहीतरी बोलत असते त्या वेटरवरून, आणि सचिन जो आहे तर तो तिला खूप शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. बापरे, हा सीन सायली बघते ना. काल मी प्रेक्षकांना असा तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकला होता आणि प्लीज माझ्या चॅनलला ना सबस्क्राईब करा. आता बघा सायली काय करते की सचिन आणि साक्षी या दोघांचं सुद्धा ना व्हिडिओ शूट काढून घेते ना मोबाईलमध्ये, आणि हे सगळं रेकॉर्डिंग करून घेतल्यानंतर सायली एवढी घाबरते ना, तिला डायरेक्ट तो सीन आठवतो ज्यावेळेस ती आणि अर्जुन रूममध्ये असतात आणि त्यांना एक ब्रेकिंग न्यूज समजलेली असते की साक्षी महिपत शिकरे याची जेलमध्ये निर्घृण हत्या झाली म्हणून. आणि म्हणते की प्रसिद्ध बिल्डर महिपत शिकरे यांची मुलगी साक्षी जेलमध्ये जन्मठेप भोगत होती आणि त्यामुळे तिच्यावरती ना हे जेलमध्येच एका स्त्रीने प्राणघातक हल्ला केला, त्यात तिचा मृत्यू झाला. ही सगळी बातमी सायली आणि अर्जुनने ऐकली होती. हे सगळं आठवतं सायलीला आणि म्हणते, बापरे, साक्षी तर जिवंत आहे आणि ती सचिन भाऊजींबरोबर काय करते. आणि आता ना सगळ्या गोष्टींचा उलगडा व्हायला लागतो ना या सायलीला. आता सायली म्हणते, म्हणजे सचिन भाऊजींच्या आयुष्यामध्ये जी मुलगी आहे तर ती साक्षी शिकरे आहे. आता असं म्हणल्यानंतर डायरेक्ट बघा आता सचिनचं सुद्धा लक्ष जातं ना सायलीकडे, की सायली आपल्याला पाहते. हे सचिनच्या लक्षात येतो. बापरे, सचिनला स्तब्धच उभा राहतो. सचिनला काय बोलावं ते कळतच नाही. आणि आता साक्षी तेजशी ना तंतनत असते तिथे. आता साक्षी पण बघते की हा कोणाकडे बघतोय म्हणून. तर बापरे, साक्षीचा सुद्धा ना मास्क नसलेला चेहरा सायली पाहते आणि आता साक्षी इतकी घाबरते ना की तिला काहीच समजत नाही. सचिन आणि साक्षी आणि सायली तिघीही समोरासमोर असतात आता, आणि या दोघांनाही कळलेलं आहे की सायलीने आपल्याला पाहिलं म्हणून, आणि सायलीने तर या दोघांना पाहिलेलंच असतं. आता बराच वेळ असं म्युझिकली थरार दाखवलेला आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय की ठरलं तर मग आजचा हा भाग ना इथेच संपतो. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ही सायली घरी येते आणि कल्पनाताई आणि प्रतापराव तिथे हॉलमध्ये असतात. तर त्या दोघांना सांगत असते की आज मी कॅफेमध्ये गेले होते आणि तिथे ना मी सचिन भाऊजींना बघितलं आणि त्यांच्याबरोबर ना एक मुलगी होती आणि ती मुलगी साक्षी शिकरे होते, साक्षी महिपत शिकरे होते. आता हे ऐकल्यानंतर प्रतापरावांना तर धक्काच बसतो आणि इतक्यातच दरवाजामध्ये अर्जुन आणि चैतन्य येतो आणि त्यांना सुद्धा हे वाक्य ऐकायला मिळतं. आता तिथे तितक्यातच ना अश्विन सुद्धा येतो आणि आता अर्जुन म्हणत असतो सायलीला, सायली तुला नक्की खात्री आहे का की तू साक्षी शिकरेलाच बघितलं म्हणून. तर स्वतः सायली म्हणते 1000% खात्री आहे माझी की ती साक्षी शिकरेच होती, मी सचिन भाऊजींसोबत साक्षी शिकरेलाच बघितलं म्हणून. आणि आता बापरे, एवढा धक्का बसलेला असतो ना अर्जुन आणि अश्विनला, त्याचबरोबर प्रतापरावांना, सगळ्यांना खूप धक्का बसलेला असतो. प्रेक्षकांनो, हा बघायला खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे. त्यामुळे ना प्लीज माझ्यावरती सिरियल या माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन आणि छान छान रिव्ह्यूसाठी भेटत राहू आपण. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.